नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेऊया देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी रेंजर्सला ताब्यात घेतलंय। काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये बीएसएफ जवान चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे। सीआरपीएफ जवान मुनीर अहमदने पाकिस्तानी महिलेशी केलेलं लग्न लपवून ठेवलं आणि तिच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तिला आश्रय दिला, ज्यामुळे त्याला सेवेतून आता बडतर्फ करण्यात आलंय। त्याचं हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं मत सीआरपीएफने म्हटलंय। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा ओवैसींनी निषेध केलाय। बांगलादेशने भारतामुळे स्वातंत्र्याचं अस्तित्व मिळवलंय याची आठवण ओवैसींनी करून दिली आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील संशयितांच्या माहितीनंतर चेन्नईहून कोलंबो येथे आलेल्या श्रीलंकन एअरलाइन्सच्या विमानाची कसून तपासणी करण्यात आली आहे। भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार IMF भारताचे कार्यकारी संचालक डॉक्टर के.व्ही. सुब्रमण्यम यांना त्यांच्या कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदावरून हटवण्यात आले। ते पूर्वी 2018 ते 2022 या काळात देशाचे सर्वात तरुण मुख्य आर्थिक सल्लागार होते आणि त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कारभार स्वीकारला होता। ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत काही मतदारांनी थेट स्विमवेअरमध्ये मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे। ही एक अनोखी अशी परंपरा आहे। अँथनी अल्बानीज यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पद जिंकले, तर मतदारांनी वाढत्या जीवन खर्चाच्या आणि हवामान बदलाच्या मुद्द्यांवर हे मतदान केलंय। इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स स्पेसपोर्ट असलेल्या दक्षिण टेक्सासमधील स्टार बेसला शहर म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मतदारांनी मोठा पाठिंबा दर्शवलाय। 97.7% लोकांनी स्टार बेसला नवीन नगरपालिका बनवण्याच्या बाजूने मतदान केले, ज्यामुळे मस्क यांचं हे स्वप्न आता साकार झालंय। अमेरिकेतील एक मशहूर व्लॉगर निक मॅडॉक याला भारतातील 15 तासांच्या स्लीपर ट्रेनच्या प्रवासानंतर गंभीर श्वसन संसर्गामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलंय। 8 वर्षांपासून जगभर फिरणाऱ्या मॅडॉकने या अनुभवामुळे आता पुन्हा कधीही भारतातील रेल्वेने प्रवास न करण्याची प्रतिक्रिया दिली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केलेली 3 दिवसांची युद्धबंदी युक्रेनी अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाट्यमय असल्याचं सांगून नाकारली आहे। पुतिन यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला झेलेन्स्कीने नाटक संबोधलंय आणि युक्रेन पुतिन यांच्या 9 मे रोजीच्या एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी खेळ खेळणार नाही असं स्पष्ट मत मांडलंय। आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशभरातील 500हून अधिक शहरांमधील 5453 केंद्रांवर नीट UG 2025 परीक्षा आयोजित केली। दुपारी 2 ते 5 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली, ज्यामध्ये 22.7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेला स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मचं पहिलं यशस्वी उड्डाण मध्य प्रदेशातील शोयर येथे केलंय। जगातील फार कमी देशांनी अशा प्रकारच्या अवघड प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे, ज्यामुळे भारताच्या लष्करी देखरेख क्षमतेत मोठी वाढ होणार आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे। न्यू जर्सीतील 15,000 एकरांहून अधिक क्षेत्रात पसरलेल्या विनाशकारी आगीच्या संदर्भात पोलिसांनी 2 किशोरवयीन संशयितांना अटक केली आहे। या दोघांनी आग लागण्याचं अत्यंत विचित्र असं कारण पोलिसांना सांगितलंय, तसंच तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या मालकीच्या सॉव्हरेनिटी या घोड्याने 2025 ची केटकी डर्बी जिंकली आहे। प्रशिक्षक बिल मोट यांचा हा दुसरा विजय ठरलाय, तर गोल्डोफिन स्टेबलसाठी ही एक मोठी आणि प्रतीक्षित अशी कामगिरी ठरली आहे। उत्तर कॅरोलिनाच्या शार्ल्स, मुर्सविल, डेन्व्हर, हंटर्सविल आणि कॅरोलिनस या भागांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आलाय। राष्ट्रीय हवामान विभागाने पूर्व लिंकन, दक्षिण मध्य इरेडेल आणि वायव्य मेक्लेनबर्ग साठी रात्री 1 वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा दिलाय।
शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांच्या मेट गालातील उपस्थितीच्या चर्चांदरम्यान आता दिलजीत दोसांझने फर्स्ट टाइम असं रहस्यमय पोस्ट करून संभाव्य पदार्पणाचे संकेत दिलेत. त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्याच्या मेट गालातील एंट्रीची उत्सुकता वाढली आहे. आणि या बातमीसह आपण टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.